आज आपण कलसेकरास पत्र जे आहे ते संपणार आहे. आज आपण समाप्तीकडे जात आहोत कलसेकरास पत्राच्या. देवापानं या प्रवासामध्ये आपल्याला फार कृपा पुरवली, त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया. प्रियांनो, मला तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देऊ दे की पवित्र शास्त्रातलं प्रत्येक वचन हे सत्य आहे आणि त्याच्यातून कोणत्याही प्रकारचा दोष जो आहे आपण त्याला दाखवू शकत नाही किंवा त्यातून असलेली चूक आपण सांगू शकत नाही. तर परमेश्वराचं वचन हे निर्वादित सत्य, अंतःकरणाचा ठाव घेणारं, अंतःकरणात डोकावून पाहणारं, ते बदलणारं, मनुष्याला पुनर्जीवित करणारं असं परमेश्वराचं हे महान वचन आहे. प्रत्येक मनुष्य हा खोटा ठरला जाओ आणि देवबापाचं वचन हे सदैव खरं ठरलं जाओ, अशी प्रभुचरणी प्रार्थना आहे. जी काही वचनं आपण वाचतो ती छोटी असू देत, काही नावं असू देत, आपल्याला कधी कधी असं वाटतं की याच्यातून काय आम्हाला संदेश मिळू शकेल किंवा याच्यातून काय आमच्या जीवनाला उत्तेजन मिळू शकेल. तर मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो की शास्त्र शास्त्राला उलगडतं. कोणताही मनुष्य शास्त्राला उलगडू शकत नाही, त्याचं अर्थ काढू शकत नाही. तर पवित्र शास्त्रच पवित्र शास्त्राचं अर्थविवरण करतं. पवित्र शास्त्रच पवित्र शास्त्राला समजावून सांगतं आणि मग आपण समजू शकतो. मला असं वाटतं किंवा माझे विचार असे आहेत, इथं आपण जाऊ शकत नाही आणि आपण हे बोलू शकत नाही. तर निर्वादित सत्य हे आहे की जे वचन आपण वाचतो त्या वचनाचा उलगडा हे पवित्र वचनच करतं. आणि त्यामुळं आजचा जो संदेश आहे कलसेकरास पत्र आपण संपत आहोत. पुन्हा एकदा मला तुम्हाला आठवण करून दे की पवित्र शास्त्रच पवित्र शास्त्राचा उलगडा करतं. कलसेकरास पत्राचा उलगडा संत पॉल त्याच्या इतर पत्रांमध्ये करतो. जुन्या करारातील काही संदर्भ घेतो, नवीन करारातील घेतो आणि मग ते आपल्याला समजावून सांगतो. आणि हा आपला प्रेषित पॉल जो आहे तो प्रेषित पॉल या वचनांना आता उलगडून सांगत आहे, जी वचनं आपण वाचलेली आहेत ती. पुढे जाण्याच्या अगोदर काही फारच विचित्र असे लोक आहेत जे संत पॉलाला खोटा असं म्हणून संबोधतात. संत पॉल हा खोटा आहे आणि कशा रीतीनं संत पॉलाची पत्र ह्याच्यामध्ये तुम्ही समाविष्ट केलेले आहेत याच्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. आणि येशू ख्रिस्तानं जे गॉस्पल्समध्ये शुभवर्तमानांमध्ये खोट्या संदेशांविषयी बोललेला आहे तो संत पॉलच कसा आहे हे समजावून सांगत आहेत. आणि अशा प्रकारचा दुप्रचार पॉलाविषयी करण्यात येत आहे. हा पहिला करण्यात येत होता का? हो, पहिलाही करण्यात येत होता. आज करण्यात येत आहे का? आजही करण्यात येत आहे. विशेष करून जे कॅथोलिझम आहे, कॅथोलिझममध्ये खूप मोठ्या प्रमाणात संत पॉलाला टीका करणारे लोक आहेत, त्याच्या शिक्षणावर टीका करणारे लोक आहेत. आणि जेव्हा आपण पवित्र शास्त्र पाहतो, पवित्र शास्त्रातली वचनं पाहतो, विशेष करून संत पॉलाची ही जी काही पत्र आहेत त्या पत्रांकडे आपण जातो, तर संत पॉलाची ही पत्र मंडळीला विशेष करून फार उत्तेजन देणारी आहेत. हे पत्र संपत असताना संत पॉल काही गोष्टी सांगत आहे आणि तो बोलत असताना कलसेच्या मंडळीला असं म्हणतो की तुमचं हे पत्र वाचून झाल्यावर तुम्ही लाउदिकियाला पत्र पाठवा, हे पत्र, आणि त्यांच्या मंडळीत हे वाचून सांगू देत. आणि लाउदिकियाच्या मंडळीमध्ये जी पत्र आहेत ज्यांना मी लिहिलेली आहेत ती पत्र तुमच्या मंडळीमध्ये तुम्ही आणून वाचा, जेणेकरून एकमेकांना उत्तेजन प्राप्त व्हावं. तर ही जी पत्र आहेत ही फक्त पर्टिक्युलरली त्याच एका कम्युनिटीसाठी, त्याच एका लोकांसाठी अशी नाहीत. तर ही पत्र मंडळांसाठी आहेत, त्यांच्या आध्यात्मिक वाढीसाठी, त्यांच्या उत्तेजनेसाठी आहेत. आणि त्यामुळं आपण ही जे पत्र वाचतो किंवा ह्या पत्रांचा अभ्यास करतो ही आपल्या दैनंदिन जीवनाला फार आनंद देणारी आहे. आजचा जो संदेश आहे त्या संदेश काही गोष्टींनी समाविष्ट केलेला आहे. पहिली गोष्ट आहे, याच्यामध्ये प्रार्थनेसंदर्भात उल्लेख लिहिलेला आहे. आजच्या वचनामध्ये विश्वासू सेवकांसंदर्भात उल्लेख आहे. आणि मग एकदम शेवटी जो तिसरा भाग आहे त्याच्यामध्ये आध्यात्मिक परिपक्वता जी आहे, ज्याला आपण प्रौढताही म्हणतो, त्या प्रौढतेमध्ये कसं चालावं या संदर्भात ही वचनं आहेत. तर आज आपण ह्याला कन्क्लूड करत असताना संत पॉल काय करत आहे? संत पॉल मागच्या संदेश जो होता त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलेलं होतं की देवाच्या वचनाची सेवा ही कधीही एकट्याची नाहीये. तर त्या ठिकाणी त्याला मदतनीस असणारे लोक आहेत, त्याच्या सेवेमध्ये त्याला साथ देणारे लोक आहेत.
आणि संत पॉल त्यांना इग्नोर करत नाही. संत पॉल काय करतो, ते प्रत्येकाची नावं घेतो आणि नावं घेऊन त्यांच्याविषयी सांगतो. आजचा संदेश जेव्हा आपण पुढे जात आहोत, मला तुम्हाला सांगू दे की संत पॉल जे काही कलसेच्या लोकांना त्याने शिक्षण दिलेलं आहे, आणि तो आता समाप्तीकडे जात आहे, 4थ्या अध्यायाच्या समाप्तीकडे येत आहे. जे काही शिक्षण दिलेलं आहे, या शिक्षणाला अनुरूप असणारे जे सेवक आहेत त्यांची ही नावं शेवटी आपण पाहिलेली आहेत. आणि आता सध्या आपण ज्या नावांकडे जात आहोत आणि ज्या लोकांची नावं पुढे आपल्याला दिसत आहेत, ही नावं इथंच तुम्हाला आढळत आहेत का? तर नाही, तुम्हाला इतर ठिकाणीही पौलाच्या पत्रामध्ये ही नावं आढळतात. इनफॅक्ट ही नावं तुम्हाला प्रेषितांच्या कृत्यात पण आढळतात. म्हणजे पॉल काय करत आहे, यांची नावं जो उल्लेख वारंवार केलेला तुम्हाला आढळतो, वारंवार केलेला तुम्हाला आत्मसात होतो. आपण काय करूया, विशेष करून पुन्हा एक वार, कुणाचा मोबाईल वाचत आहे बघा, आपण काय करूया, विशेष करून आपण वचन वाचूया पुन्हा एकदा, वचन 12 पासून, आणि समजावून घेऊया की हे नेमकं काय आहे. फार मौल्यवान आत्मिक शिक्षण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. हे फक्त केवळ म्हणतो ना आपण कन्क्लुडिंग मेसेज, थँकफुलनेस, ओ धन्यवाद तुमचा सगळ्यांचा, असा हा संदेश नाही आहे. तर हा संदेश जो आहे तो आत्मिक वाढी संदर्भात आहे. 12वं 13वं वचन जे आहे आणि 14वं वचन जे आहे त्याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो. हे एका व्यक्ती संदर्भात दिलेलं आहे. त्याचं इंट्रोडक्शन असं आहे बघा. ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास, जो तुमच्यातलाच आहे, तो तुम्हा सलाम सांगतो. आणि पॉल सध्या ज्या स्थितीमध्ये आहे, आपण पाहिलं तो तुरुंगामध्ये आहे, तुरुंगातून पत्र लिहित आहे. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की तुरुंगामध्ये असणारे लोक कसे असतात, कैदेत असणारे लोक कसे असतात, त्यांना का कैदेत ठेवलेलं आहे, पॉलासंगती असणारे लोक कोणते आहेत, त्यांची संगती नेमकी कोणती आहे, या संगतीमध्ये पॉल कसा वाढत आहे, पॉल कशा रीतीने त्याचा फोकस केलेला आहे, हे लोक त्याला कसे साथ देत आहेत. आणि मग तो पुढे जाताना असं म्हणतो की हा जो एपफ्रास आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो, तो तुम्हाला सलाम सांगत आहे. म्हणजे एपफ्रास म्हणतो की पौला माझा पण सलाम सांग कलसेला, आणि तो तुमच्यातलाच आहे, म्हणजे तो परराष्ट्रीयांमधलाच आहे एपफ्रास, आणि तो म्हणतो तुमच्यातलाच आहे, पण तो तुम्हाला सलाम सांगत आहे. पण तो काय बोलत आहे बघा, तो असं म्हणतो, तो तुम्हाला सलाम सांगतो, तो आपल्या प्रार्थनांमध्ये, का बरं हे त्याला माहित आहे, कारण एपफ्रास, संत पॉल हे लोक त्याच तुरुंगवासामध्ये आहेत. आणि ज्यावेळेस एपफ्रासचा टर्न येतो प्रार्थनेचा, किंवा एपफ्रास ज्यावेळेस प्रार्थना करतो, त्यावेळेस तो प्रार्थना करताना पॉल त्याच्या प्रार्थनेकडे लक्ष देत आहे आणि त्याच्या प्रार्थनेला विशेष प्राधान्य या ठिकाणी दिलेलं आहे. आणि पॉल जसं वरच्या साईडला आपण लोकांची नावं पाहिले, सेवकांची नावं पाहिली आणि त्यांची विशेषणं पाहिली, आता या ठिकाणी ही जी पुढची नावं आहेत त्यांच्या नावांपुढे काही विशेषण आहेत, हे लोक काहीतरी करत आहेत. या ठिकाणी एपफ्रास विषयी विशेष करून तो काहीतरी पर्टिक्युलरली एक गोष्ट सांगत आहे, आणि तो असं म्हणतो, तो तुमच्यातलाच आहे, तो तुम्हाला सलाम सांगत आहे, तो आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करत आहे. तो काय करत आहे, तर जीव तोडून विनंती करत आहे. जीव तोडून विनंती करणं याचा अर्थ काय होतो की हा जो व्यक्ती आहे हा एकदम जीवाच्या आकांतानं, आग्रहानं तुम्हासाठी विनंती करत आहे. कोणासाठी विनंती करत आहे, कोणा एका व्यक्तीसाठी नाही, तो संपूर्ण मंडळीसाठी विनंती करत आहे. एपफ्रास जो आहे तो थोडा दूर आहे, पण त्यांच्यातलाच असल्या कारणानं तो म्हणताय माझा सलाम सांग. आणि इथंच नाही, तो म्हणतो जीव तोडून विनंती करत आहे. पॉल या ठिकाणी विश्वासणाऱ्या सेवकांचं जे परिपक्वतेमध्ये आहेत, जे प्रौढ आहेत, त्यांचं उदाहरण तो ठेवत आहे. त्यांचं तो उदाहरण ठेवत आहे. जे कोणी ख्रिस्ती आहेत, जे कोणी विश्वासणारे आहेत, त्यांचं जीवन कशा रीतीनं असावं याचं चित्र तो या ठिकाणी उभं करत आहे. पत्र संपवत आहे. पत्र संपवत असताना काही नावं तो देत आहे आणि त्याच्यामध्ये एपफ्रासकडे येतो, तो म्हणतोय त्याची प्रार्थना, जीव तोडून केलेली विनंती या संदर्भात तो सांगत आहे. प्रियांनो, मला तुम्हाला सांगू दे की ख्रिस्ती जीवन जे आहे ते निष्क्रिय नाहीये. निष्क्रिय म्हणजे जे काहीच कार्य करत नाही असं नाहीये. निष्क्रिय म्हणजे त्यांच्यामध्ये कार्य करण्याची क्षमता नाहीये असं ख्रिस्ती जीवन नाहीये. आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही काहीच करत नाहीये. आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही फार बरगळलेले आहोत, आम्ही ऍक्टिव्ह नाहीये, आमच्यामध्ये तो उत्साह नाहीये, आम्ही ख्रिस्ती आहोत. ज्याच्यामध्ये ख्रिस्तीपणा आहे तो निष्क्रिय कधीच राहू शकत नाही. तर तो काय असतो, तर तो आत्मिक परिपक्वतेनं भरलेला असतो. आणि ज्याच्यामध्ये आत्मिक परिपक्वता असते तो सदैव झटत असतो. तो काय करत असतो, सदैव झटत असतो.
झटत कशासाठी असतो? त्याच्या आध्यात्मिक जीवनासाठी झटत असतो, त्याच्या आध्यात्मिक प्रवासासाठी झटत असतो. तो असं लाईटली नाही घेऊ शकत प्रत्येक गोष्ट. तो काय करत असतो? कसं मी आध्यात्मिक प्रवासामध्ये परिपक्व असावं, कसं मी परिपक्वतेमध्ये चालावं, मी काय करावं, मी किती जोर लावावा की जेणेकरून मला आध्यात्मिक परिपक्वता प्राप्त होईल, मी आध्यात्मिक प्रौढतेमध्ये जाईल. अहो मला काही कळतच नाही, मला काही समजतच नाही, अहो मी एकदम शांत आहे. नाही, ही शुड बी ऑलवेज बीन ऍक्टिव्ह. रविवार झाला, माझं जीवन संपलेलं आहे, तर पुढच्या रविवारचा दिवस येऊ दे, मग तेव्हा मी माझं बायबल उघडतो, तेव्हा मी प्रार्थनेला बसतो, किंवा तेव्हा मी गोष्टी करतो. नाही, तो काय करत आहे? जो व्यक्ती निष्क्रिय आहे तोच हे करू शकतो. पण जो व्यक्ती ख्रिस्ताचा आहे तो आत्मिक परिपक्वतेमध्ये वाढण्याचा झटून प्रयत्न करतो. अरे मला हे कळालं नाही, अरे मला हे समजलं नाही, तर मी काय करावं? मी स्टडी करावा, मी त्याचा अभ्यास करावा, मला कळायला पाहिजे, मला समजायला पाहिजे. मला पाळक साहेब जे संदेश दिलेला आहे मला समजत नाही, आय विल गो, मी पुन्हा ऐकणार. नाही समजला, मी आय विल गो अँड आस्क हिम. मी त्यांना विचारणार, मला काहीच कळत नाहीये, मला समजत नाही, तुम्ही हे समजावून सांगा मला. हे असं का आहे? कारण का मला आध्यात्मिक परिपक्वतेत वाढायचं. तो सदैव झटत असतो, त्याचे विचार जे आहेत ते झटणारे आहेत. आणि हे आध्यात्मिक परिपक्वतेचं उदाहरण आहे. आणि मग एपफ्रास विषय असं लिहिलं आहे की तो तुमच्यातलाच आहे, तो वडील आहे, तुमच्यामधूनच आलेला आहे, तो प्रार्थनायुक्त म्हणजे प्रार्थनेनं भरलेला असा सेवक आहे. आणि तो प्रार्थना कशी करत आहे? तो फक्त शिक्षण देणाराच नाही बरं का, आम्ही शिक्षण दिल्याने समजत नाही, तो मंडळीसाठी प्रार्थना करत आहे. आणि मंडळीसाठी कशी प्रार्थना करत आहे? तर आग्रहाची प्रार्थना, आग्रहाची प्रार्थना करत आहे, जीव तोडून प्रार्थना करत आहे. काय प्रार्थना करत आहे बरं? तो त्यात कॉमा आहे बघा. काय प्रार्थना करत आहे? तुम्हाला दिसलं का तिथे त्या ठिकाणी? जीव तोडून प्रार्थना करणं. जीव तोडून प्रार्थना करणं, आग्रहानं प्रार्थना करणं म्हणजे म्हणतो ना की आत्मिक रेसलिंग करत आहे तो प्रार्थनेद्वारे. आत्मिक रेसलिंग म्हणजे इतका आग्रह आहे की देवा या मंडळी संदर्भात मला प्रार्थना करायची, आणि आग्रहानं देवा मला प्रार्थना करायची. आणि ती प्रार्थना काय बघा, तो जीव तोडून विनंती करत आहे. काय विनंती करत आहे? की ईश्वरी इच्छेने प्राप्त झालेल्या सर्व स्थितीत तुम्ही पूर्णपणे निर्भात असे स्थिर राहावे. तो काय विचार करत आहे किंवा काय प्रार्थना करत आहे? तो की जी काही ईश्वरी इच्छा आहे, जी काही देवाची इच्छा आहे, आणि देवाची इच्छेने प्राप्त झालेली जी काही सुस्थिती आहे किंवा स्थिती आहे तुमच्यामध्ये, ईश्वरी इच्छेने आलेली जी काही स्थिती आहे, देवाची इच्छेने आलेली जी काही स्थिती आहे. कदाचित मंडळी फार कठीण परिस्थितीमधून जात आहे. मंडळी जी आहे ती आर्थिक तंगीमधून जात आहे. मंडळी जी आहे ती कदाचित परसिक्युशन मधून जात आहे. तो म्हणत आहे की हे सर्व ईश्वरी इच्छेने आलेली स्थिती आहे. तो इथून प्रार्थना करत असताना आग्रह ज्याला आपण म्हणतो, ती आग्रह हा नाही की हे देवा येशूच्या नावामध्ये आलेली जी आर्थिक तंगी आहे या मंडळीतून तू काढून टाक. हे देवा आलेलं जे काही परसिक्युशन आहे, जो काही छळ आहे, येशू ख्रिस्तामध्ये नाहीसा कर. ही आग्रहाची प्रार्थना नाहीये. आज काही लोक परमेश्वराकडे प्रार्थना करत असताना म्हणत आहेत की तुम्ही आग्रह करा, तुम्ही क्लेम करा, तुम्ही मागणी करा. एपफ्रासची प्रार्थना आहे, संत पॉल नोट करतोय आणि संत पॉल ती मांडत आहे की ईश्वरी इच्छेनं आलेली जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये या मंडळीनं तग धरून राहावं. आणि ही आग्रहाची प्रार्थना आहे प्रभूला की हे देवा तुझी कृपा त्यांच्यावर कर, तुझी कृपा त्यांच्यावर कर. की त्यांनी काय करावं? पूर्णपणे निर्भात असं स्थिर राहावं. त्यांनी ढळू नये, त्यांनी पडू नये, या स्थितीमध्ये स्थिर असं राहावं, या स्थितीमध्ये स्थिर असं राहावं. प्रियांनो, कधीही असं वाटून घेऊ नका की वारंवार जेव्हा कधी तुम्ही आजारी असता किंवा कोणत्या तरी प्रॉब्लेम्स मधून असता तर तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे येता आणि मी म्हणतो प्रभुदेव बाप्पा ही स्थिती आत्ताच्या आत्ता काढून टाक, तुम्ही मला कधीच अशी प्रार्थना करताना ऐकलं नाहीये. मी सदैव अशी प्रार्थना केली की देवा ह्या स्थितीमध्ये तुझी कृपा त्यांना पुरव, सहनशक्ती दे, त्यांना सहायता कर, त्यांना मदत कर, त्या कुटुंबाला तुझी कृपा पुरव.
तुझ्या सत्याप्रत अधिक चांगल्या रीतीने घेऊन ये. या स्थितीला कशा रीतीने ओळखावं समजून घे. त्यांना समजून येऊ दे, कारण ते आवश्यक आहे. ईश्वरी इच्छा समजून घेणं आणि त्याच्यामध्ये स्थिर राहणं फार आवश्यक आहे. आलेली परिस्थिती पश्चातापासाठी आहे का समजून घेणं गरजेचं आहे. की हे प्रभू, जी स्थिती आलेली आहे या स्थितीमध्ये तुझी योजना काय आहे? मी माझ्या पापांबद्दल पश्चाताप करावा का? मी माझ्या पातकांबद्दल प्रभू तुझ्याजवळ यावं का? आवश्यक आहे. मला ईश्वरी स्थिती समजणं गरजेचं आहे. जर मी ईश्वरी स्थिती समजली नाही तर माझा प्रॉब्लेम आहे. मी उगाच देवाला काहीतरी क्लेम करत बसेन आणि मग काहीतरी मागत बसेन. तो आग्रहानं प्रार्थना करा, देवाला आग्रहानं प्रार्थना करा, देवाला. अरे आग्रहानं प्रार्थना करणं म्हणजे काय? की ईश्वरी इच्छेच्या समर्पित होणं, ईश्वरी योजनेला समर्पित होणं. जी स्थिती आलेली आहे पूर्णतः त्याच्यावर निर्भर राहणं, निर्भात विसंबून राहणं. की देवा, तू आणलेला आहे, तुझ्या गौरवासाठी आहे, तुझ्या इच्छेला अनुरूप याच्यामधून चालण्यास कृपा करू. अहो, तो आग्रह आहे. एक स्पिरिच्युअल म्हणतो ना आपण की बॅटल आहे. रोमकरास पत्र याचा 15वा अध्याय 30वा वचन याच्यामध्ये संत पौल याची आठवण करून देतो. संत पौल म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी आग्रहानं प्रार्थना करा. आणि संत पौल आग्रहानं प्रार्थना काय म्हणतो बघा. तो असं म्हणतो, रोमकरास पत्र, रोमन्स चॅप्टर 15 वर्स 30, आणि त्याच्यामध्ये लिहिलं आहे, बंधुजन हो म्हणजे ब्रदरन्स, आपला प्रभू येशू ख्रिस्तामुळे व आत्म्याच्या द्वारे निष्पन्न झालेल्या प्रेमामुळे मी तुम्हाला विनंती करतो. आता तो म्हणतोय, मी तुम्हाला आता विनंती करताय, बंधुजन हो, रोमचे लोक हो, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. कशी प्रार्थना करा? माझ्याजवळ, देवाजवळ माझ्या बरोबर आग्रहानं प्रार्थना करा. तो म्हणत आहे की माझ्या बरोबर देवाजवळ काय करा? आग्रहानं प्रार्थना. म्हणजे आग्रहानं प्रार्थना करायला पाहिजे का? ऍब्सोल्युटली करायला पाहिजे. आग्रह असायला पाहिजे का? ऍब्सोल्युटली असायला पाहिजे. पण कसा? तुमच्या इच्छेनुसार देवाचं मन वळवणं यासाठी आग्रह पाहिजे का? तुमच्या देहाच्या वासना ज्या आहेत त्या वासनेच्या इच्छा धरून देवाला वळवणं असेल असा आग्रह आहे का तुमचा? नाही. तुमचा आग्रह कोणत्या गोष्टीसाठी असाल? की देव इच्छेनं प्राप्त झालेली जी स्थिती आहे त्याच्यामध्ये मी स्थिर उभं राहावं, त्याच्यामध्ये मला स्थिरता यावी. हो पाळक साहेब, काय सांगू, खूप संकट आहे हो. एक झालं की एक येत आहे, जातच नाही. फार कठीण परिस्थिती आहे हो, कळतच नाही कसं करावं, कसं पुढे जावं. आग्रहानं प्रार्थना करा. तुम्ही तुमच्या प्रार्थनेकडे लक्ष द्या, तुम्ही तुमच्या बोलण्याकडे लक्ष द्या, परमेश्वराच्या मागणीकडे लक्ष द्या की तुम्ही काय प्रार्थना करत आहात. तुम्ही आलेली परिस्थिती, देवानं दिलेली परिस्थिती वळवण्याचा प्रयत्न करत आहात का? तुम्ही देव आहात का? तुम्हाला देवानं दिलेल्या परिस्थितीला वळवायचं आहे का? कोणत्या प्रकारचा आग्रह तुम्ही परमेश्वराजवळ करत आहात? देवानं ती योजना का तुमच्या जीवनामध्ये आणलेली आहे? अहो, कोणत्या गोष्टीसाठी आग्रही आहात समजून घ्या. आलेली परिस्थिती तुम्हाला पश्चातापासाठी प्रवृत्त करताय का? आपल्या पापांविषयी पश्चाताप करा. मी तुम्हाला मागच्या वेळेस एक उदाहरण सांगितलेलं आणि ते उदाहरण मला आठवत आहे की कदाचित तुम्हाला लक्षात आहे की नाही. सदैव ही गोष्ट कधीच चुकू नका बरं का. म्हणजे पवित्र शास्त्राचं अप्रत्यक्षपणे केलेलं प्रगटीकरण आहे ते, की जेव्हा जेव्हा पवित्र शास्त्रात आपण पाहतो की एखाद्या गोष्टीतून परमेश्वराने एखाद्याला शासन केलेलं आहे किंवा त्याला त्याचे पाप दाखवलेले आहेत, तर ज्या गोष्टी संदर्भात त्यानं केलेला ओहापोह असतो ना, ज्या गोष्टी संदर्भात त्यानं केलेलं मोठंपण असतं, त्याच गोष्टीद्वारे देव त्याला शासन करतो. जुन्या करारात अनेक अशी उदाहरणं आहेत की एखाद्या गोष्टी संदर्भात त्यानं केलेला मोठेपणा आहे, तो ज्ञानाविषयी असो किंवा अन्य गोष्टी. शलमोन आहे, त्यानं स्वतःच्या ज्ञानाविषयी मोठेपणा केला, शासनही त्याला त्याच दृष्टिकोनातून मिळालं. दाविदानं केलेला मोठेपणा असो, त्याला शासनही त्याच दृष्टिकोनातून मिळालं. त्यानं पाप केलं, कशा संदर्भात? स्वतःचं सैन्य मोजलं, म्हटलं एवढं माझं, त्याच संदर्भात देवानं त्याला शासन केलं. आपल्या मुलाबाळांसंदर्भात केलेलं मोठंपण असो, अरोरानं केलेलं असो किंवा एलीनं केलेलं असो, देवानं त्याच दृष्टिकोनातून त्यांना शासन केलं. म्हणजे ज्या गोष्टीला तुम्ही मोठं करता, ज्या गोष्टी संदर्भात तुम्ही प्रौढी मिळवता, देवा त्याच गोष्टीद्वारे तुम्हाला शासन करतो. लक्षात घ्या,
की ते मग तुम्ही बदलावं आणि आत्ताच मी बदलावं, येशूच्या नावात मी बदलते किंवा बदलतो, तुमच्याकडून ते शक्य नाहीये. तुमच्याकडून काय शक्य आहे माहित आहे? तुम्ही केलेल्या पापाविषयी पश्चाताप करणं. हेच आवश्यक आहे, हेच गरजेचं आहे. आग्रहाची प्रार्थना, प्रभू मी प्रार्थना करतो, प्रभू दे बापा मी विनंती करत आहे, येशू मध्ये हे चेंज कर, येशू मध्ये हे बदलून टाक, ही आग्रहाची प्रार्थना नाही. आग्रहाची प्रार्थना ही आहे की हे प्रभू, आलेली स्थिती आम्हाला ठाऊक आहे, आमच्या पापांमुळे ती आहे. आग्रहाची विनंती आहे की या स्थितीला तोंड देण्यास कृपापूर्वक सहायता कर, मज पाप्यावर दया कर. जर तुम्हाला तुमची पापा आठवत आहे त्याच्याविषयी पश्चाताप करा, कारण ते आवश्यक आहे. पापाविषयी पश्चाताप करणं गरजेचं आहे. उघड कबुली देणं गरजेचं आहे की यस, मी पाप केलेला आहे, आय एम अ सिनर, आणि मी या संदर्भात पाप केलेला आहे आणि मला ती जाणीव असणं गरजेचं आहे. जोपर्यंत मी माझ्या पापांविषयी पश्चाताप नाही करणार, जोपर्यंत मी केलेल्या माझ्या त्या महान घाणेरड्या पापासंदर्भात पश्चाताप नाही करणार, लक्षात घ्या प्रभुदेव आग्रहाची प्रार्थना ज्याला तुम्ही म्हणता ती तुम्ही करतच नाहीये. तुम्ही तुमची इच्छा देवावर सोपवत आहात आणि तुम्ही नाहक दोष शैतानावर टाकत आहे. तुम्ही तुमच्या वासनेमुळं, तुम्ही तुमच्या वाईट कृत्यांमुळं, तुम्ही तुमच्या देहाच्या गोष्टींमुळं तुम्ही ह्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याचे परिणाम आज तुम्ही त्यातून जात आहात आणि तुम्ही देवाला प्रार्थना करताय की आलेल्या परिणामांना देवानं बदलून टाकावं, आणि ज्याची जाणीवच तुम्हाला नाहीये तुमच्या पापाविषयी. कसं शक्य आहे ते? म्हणून आग्रहाची प्रार्थना काय? एपफ्रास फार स्पष्टपणे ती प्रार्थना मांडत आहे आणि पॉल ती आठवण करत आहे की तुम्हीही माझ्यासाठी आग्रहानं प्रार्थना करा. काय आग्रहानं प्रार्थना करा? जी स्थिती आलेली आहे, जी ईश्वरी इच्छेनं आलेली आहे, त्याच्या योजनेनुसार आली आहे, त्याच्यामध्ये निभ्रात स्थिर राहावं, स्थिर राहावं. आणि अशी विनंती आहे आणि तो तीच प्रार्थना त्या ठिकाणी करत आहे. कारण माझ्याजवळ प्रार्थनेत देवाबरोबर आग्रह करा, तो म्हणतो संत पॉल. माझ्या बरोबर देवासमोर आग्रह करा. कसला आग्रह आहे त्याचा? की देवानं जी सेवा सोपवलेली आहे त्याच्यामध्ये मी स्थिर असावं. अँड दॅट्स आवर कॉल. मला फार आश्चर्य वाटतं की पॉलाचे जे सहकारी आहेत ना आजूबाजूला, आपण गाणं ऐकलं बघा, कोण मित्र येशू आणि सारे ओझे आहे. म्हणजे हा जो फॉर्मॅट आहे, या फॉर्मॅटच्यात बघितलं, पॉलाचा जो सर्कल आहे ना तो किती पॉवरफुल सर्कल आहे. तो रोमच्या मंडळीला सांगतो माझ्यासाठी प्रार्थना करा, आणि पॉलाच्या आजूबाजूला पण जे योद्धे आहेत ते सगळे प्रार्थनावीर आहेत, आग्रहानं प्रार्थना करणारे आहेत. आणि पुढे इथंच नाही थांबत, तर बघा आता संत पॉल इथंच नाही थांबत एपफ्रास विषयी, जो आग्रहानं प्रार्थना करतो, वन मोर स्टेप तर टाकतो. आणि 13 वचन बघा काय म्हटलंय. 13 वचन म्हणतात, त्याच विषयी मी साक्ष देतो. तो पहिला काय म्हणतो बघा, त्याची प्रार्थना कशी होती. तो म्हणतो की ते स्तुतीतीच असावेत, दृढ निश्चय राहावेत, देवाचे इथे ते लोक स्थिर राहावेत. आता तो म्हणत आहे फक्त एवढंच नाही, तर तो असं सांगत आहे, त्याविषयी मी साक्ष देतो की तुम्हासाठी व जे लाउदिकियात व हेरापल्लीत आहेत त्यांच्यासाठी तो फार श्रम करीत आहे. तो काय करत आहे? एपफ्रास फार श्रम करत आहे. लाउदिकियातील लोकांना, तुमच्यासाठीच केवळ नाही, कलसेच्या लोकांना, तो लाउदिकियासाठी पण करत आहे आणि हेरापल्लीस जे आहे ती त्यांच्यासाठीही तो श्रम करत आहे. तो श्रम करणारा आहे. कदाचित लोकांना दिसत नाहीये तो काय करत आहे, लोकांना समजत नाहीये तो काय करत आहे. पॉल ते नोट करत आहे आणि पॉल काय करतो, त्या लोकांना समजावं की तो काय श्रम करत आहे हे तो सांगत आहे. लोकांना त्याचं कदाचित ज्ञानही नाहीये की कलसेच्या लोकांसाठी तो काय करत आहे, लाउदिकियाच्या लोकांसाठी तो काय करत आहे, हेरापल्लीसच्या लोकांसाठी तो काय करत आहे. काही लोकांना त्याची माहिती नाहीये. पॉल काय करत आहे? पॉल त्याचे श्रम जे आहेत ते व्यर्थ टाकत नाही, त्या श्रमांची आठवण करून देतो आणि लोक मंडळीला सांगतो की मंडळी लक्षात घ्या, तो काय काम करत आहे, तो कुठे आहे, तो कशी सेवा करत आहे. लक्षात घ्या, अनेकदा तुम्ही प्रभूच्या सेवेसाठी श्रम करता, काही गोष्टी करता आणि तुम्हाला असं वाटतं की मी एवढं श्रम केलेलं आहे, मी एवढं कष्ट केलेलं आहे, कदाचित ते व्यर्थ तर नाही गेलं.
अरे मी एवढं करतो, मी एवढ्या गोष्टी करत आहे, त्या श्रमाचं फळ तर मिळालं पाहिजे. हो, पुढे जाण्या अगोदर सगळ्यात पहिलं करता का ते महत्वाचं आहे. प्रभूच्या सेवेसाठी श्रम करता का ते महत्वाचं आहे. कारण जर श्रम करता तर त्याचं फळ मिळेल, जर श्रम करत नाही त्याचं फळ नाही मिळणार. प्रभूच्या सेवेसाठी श्रम करणं फार आवश्यक आहे. कारण जो प्रभूच्या सेवेसाठी श्रम करतो त्याचे श्रम कधी गुप्त राहत नाही, त्याला त्याचं फळ मिळतं. त्यामुळं स्वतःला चेक करा की काय मी प्रभूच्या सेवेसाठी श्रम करते का, मी प्रभूच्या सेवेसाठी श्रम करतो का. जर मी श्रम करतो, श्रम म्हणजे माहित आहे तुम्हाला काय असतं, कोण सांगेल मला. काम आणि श्रम मध्ये काय फरक आहे. प्रकार एकच आहे. श्रम कशाला म्हणतात. जे दिलेलं काम आहे ते कष्टाने श्रमाने करतो. दिलेलं काम कष्टाने करणं. अजून अजून काय होतं. आता मला सांगा की शेतकरी श्रम करतो की काम करतो. काम मला असं वाटतं ते ड्युटी झालं त्यावेळेस ते यावेळेस मला पूर्ण करायचं. श्रम आहे की ते म्हणजे त्याला काही लिमिट नाही, लिमिटलेस आहे. जोपर्यंत मला ते श्रमाचं फळ दिसत नाही त्या श्रमासाठी तो करत आहे. मी करत राहणार. कळत आहे की त्याला ठाऊक आहे मी जर हे केलं नाही श्रम तर त्याचं फळ मला मिळणार नाहीये. तर शेतकरी म्हटलं की ठीक आहे माझी ड्युटी, माझं काम म्हणून मी ते करतो आणि होतो बाजूला. नाही, त्यानं काय केलंय, दूरदृष्टी ठेवलेली आहे. दूरदृष्टी ठेवलेली आहे की मला हे करायला पाहिजे. मी जर नाही केलं तर मला जे हवं आहे ह्याच्यातून येणारं फळ जे आहे ते मला मिळणार नाहीये. आणि त्याच्यासाठी मग तो कोणत्याही गोष्टीकडे पाहत नाही की इथं माझं काय तोटा आहे, इथं काय होईल. तो काय करत आहे, दूरदृष्टी ठेवलेली आहे त्यानं. अहो हे मी आज नांगर मारत आहे, मी होप आहे, मी आशावादी आहे त्यासाठी की मी आज हे नांगर मारत आहे. नांगर मारल्यानंतर ज्यावेळेस पीक टाकेल, होप माझी आशा अशी आहे की पाऊस पडेल, माझी आशा आहे की ह्याला पीक येईल. आणि तो काय करत आहे, तो श्रम करत आहे. जर झालं नाही अहो निराश होईल, पण श्रम करायचं थांबणार नाही. तो पुन्हा उठेल आणि पुन्हा श्रम करेल. तो पुन्हा उठून पुन्हा श्रम करेल. देवाच्या राज्यासाठी तुम्ही श्रम करणारे आहात तरच फळ मिळेल. मग मला वेळ आहे म्हणून मी करतो, माझ्याजवळ पैसा आहे म्हणून मी देतो, मला सांगितलेलं आहे म्हणून मी करतो. नाही, मला श्रम करायचे. तुम्ही फळाची अपेक्षा करत आहात, श्रम करायचे. श्रम काय आहे, आउट ऑफ द बॉक्स जाऊन करणं गरजेचं आहे. स्वतःला एकदम जास्त पूर्णपणे समर्पित होणं आवश्यक आहे. नाहीतर आपण काय करतो माहितीये का, मी आलो ना चर्चला, मी आलो ना मीटिंगला, केली ना प्रार्थना, आता दे फळ. तुम्ही सेवे संदर्भात काय करता, त्याच्या राज्याच्या वाढी संदर्भात काय करता. आर यू अवेअर. तुम्हाला ठाऊक आहे का तुम्ही काय करत आहात. श्रम करणं गरजेचं आहे. एपिफ्रास विषयी टेस्टमनी देत आहे संत पौल. तो म्हणतो की तो श्रम करत आहे. एपिफ्रासचे काय श्रम आहेत, कशा संदर्भात. तो म्हणतो फक्त कलसे संदर्भात नाही, त्यांना ठाऊकी नाहीये. तुम्हाला समजत आहे, कलसेच्या लोकांना ठाऊकी नाहीये. तुम्ही करत असलेले श्रम दिसत जरी नसतील पण ते व्यर्थ होणार नाहीत कधी, कारण त्या श्रमाचं फळ तुम्हाला मिळेल. पण प्रश्न हा आहे की तुम्ही श्रम करताय का, आणि करताय तर कोणत्या गोष्टीसाठी करताय.
श्रम करताय फक्त आपल्या घबाडासाठी, आपल्यासाठी, देन यू हॅव प्रॉब्लेम. पवित्र शास्त्र म्हणतं मग तुम्ही ते घबाड भरायचा प्रयत्न करता, पण फाटक्या काय करता? सोयी. फाटक्या झोळीत टाकता. आणि तुमची झोळी कशी आहे? जीर्ण झालेली आहे. म्हणजे तुम्ही टाकता ते निघून जाते, टाकताय निघून जाते, तुम्हाला फळ मिळत नाही त्याचं. डू इट इन अ प्रॉपर वे. प्रॉपर वेनी करा, योग्य मार्गाने श्रम करा, प्रभूच्या सेवेसाठी समोर या. तुम्ही पाचारलेले आहात. नाही तर सदैव बघितलं ना, म्लान मुख चेहरा पडलेला, काय झालं नाही, त्रासलेलं जीवन आहे माझं. अहो जवानीत पण तसं, म्हातारपणात पण तसं, काय बरोबर नाही, काय चांगलं नाही माझं. हाय मी काय करू? का बरं असं आहे? का प्रफुल्लित मी नाहीये? का आनंदी मी नाहीये? विचार करा की काय मी श्रम करत आहे. आणि श्रम करत असताना जर फळाचीच अपेक्षा करत आहे, यू हॅव प्रॉब्लेम बरं का. कारण श्रम करायच्या मागे दृष्टिकोन असतोय मिळाला पाहिजे. आशावादी, डिपेंडन्सी. आणि जर मिळालं नाही तर मग म्लानमुख होणं, तोंड पाडणं. नाही बरोबर. कारण श्रम करणारा ते कधी करत नाही. थोडस दुःख होतं, पण नव्या जोमानं पुन्हा तो उभा राहतो. होऊ शकतं रेकग्निशन मिळणार नाही, पण लक्षात घ्या तो धीर नाही सोडत, तो पुन्हा आशेनं उभा राहतो. त्याच्याविषयी पवित्र वचन फार सुंदर म्हणतं. करिन्थकरास पहिलं पत्र 15वा अध्याय आणि 58वं वचन. कदाचित एपफ्रासचं श्रम दिसलं नसेल, लोकांना कदाचित माहिती नव्हतं, पण परमेश्वर पाहत होता. एवढंच नाही तर बघा, संत पौल आठवण करून म्हणतो, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. मग तुम्ही काय करा, प्रभूमध्ये तुमचे श्रम कधीच व्यर्थ होणार नाहीत, म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर राहा. काय सांगितलेलं आहे? तत्पर राहा. प्रभूच्या कामामध्ये तत्पर राहा, म्हणजे ऑन युअर टोज. काय आहे का असं म्हणायला आपण कसं असायला पाहिजे? ऑन आवर टोज. मागच्या वेळेस मी तुम्हाला म्हटलं बघा की आपली मंडळी कशी असावी, की जेव्हा जेव्हा कधी सेवेसंदर्भात इथून बोलण्यात येतं तर कशी असावी? ऑन आवर टोज, तत्पर असावी, पुढाकार घेणारी असावी, एकदम मोठ्या प्रमाणात स्वतःला सादर करणारे असावे. व्हॉट आय हॅव टाइम, मी लगेच तिथं असावं. आणि कसं असं श्रम करणार, म्हणजे फुल अतोनात प्रयत्न करणार. आळशी नसतो बरं का श्रम करणारा. कधी श्रम करणारा सदैव तयार असतो. म्हणून कधी कधी तुमचं श्रम पाहण्यात येणार नाही, जसं एपफ्रासचं झालेलं होतं, पण संत पौलांना आठवण करून दिली. कलसेची मंडळी, लाउदिकियाची मंडळी, लक्षात घ्या तुमच्यासाठी कोण आहे. एपफ्रास फार श्रम करत आहे. बिल्डिंग फार सुंदर उभी राहते, आपण म्हणतो बिल्डिंग किती सुंदर आहे, पण बिल्डिंगच्या खाली जो पाया आहे, जो मजबूत आहे, कदाचित ते कोण पाहत नाहीये, फक्त वरवरचा भाग पाहतो. आणि पॉल त्या पायाची आठवण करून देतो. एपफ्रास तुमच्यासाठी श्रम करत आहे. प्रभूमध्ये तुमचे श्रम कधीच व्यर्थ ठरणार नाहीत. म्हणून पहिली गोष्ट काय, मी श्रम करतो का? आणि जर श्रम करतो त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण ते श्रम प्रभूच्या सेवेसंदर्भात आहे. प्रभूच्या सेवेसंदर्भात असणारे श्रम भले कोण रेकग्नाइज नाही करत, पण प्रभू कधी ते विसरत नाही. आणि प्रभू त्याचं फळ तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही, कारण त्याचे श्रम व्यर्थ जात नाही. आपण पुढे गेल्यानंतर 14वं वचन आपल्याला एका दुसऱ्या व्यक्तिमत्वासंदर्भात सांगतात. तिथे 2 नावं आपल्याला दिसतात. तर 2 नावं जी आहेत ती 2 नावं फार एकदम वेगळीच आहेत. 2 नावं अशी आहेत, एक आहे लूक आणि दुसरं आहे देमास. ही दोन्ही नावं जी आहेत, ही दोन्ही नावं आपल्याला दिसत आहेत. आणि ही दोन्ही नावं थोडीशी एकत्र आली असल्या कारणानं आपल्याला असं वाटतं की ही का बरे एकत्र आली असतील. विश्वासू सेवक म्हणून लुकाला सांगण्यात आलेलं आहे. आपण त्याच्याकडे जाऊया.
प्रिय वैद्य लूक व देमास हे तुम्हाला सलाम सांगतात. आता या ठिकाणी लूक आणि देमास जे आहेत, या व्यक्तिमत्वाकडे जर पाहिलं तर लुकाकडे ज्यावेळेस आपण पाहतो हा एक वैद्य आहे, आणि वैद्याकडे पाहिल्यानंतर तो पौलाचा सहकारी होता. आपण पाहिलेलं आहे की लूक शुभवर्तमान जे आहे ते सुवार्तेचं म्हणजे लेखणी आहे, ज्याला आपण शुभवर्तमान म्हणतो लुकाचं, ते लुकानं लिहिलेलं आहे. आणि पौला संत तो सदैव होता. येशू ख्रिस्तानं जे प्रगटीकरण संत पौलाला केलं आणि त्या प्रगटीकरणाच्या लेखणीमध्ये लुकाचा फार मोठा सहभाग आहे, आणि पौलाचा सहकारी म्हणून तो सदैव संगती होता. आणि तिमोथेचं जे दुसरं पत्र आहे 4 अध्याय आणि त्याचं 10 वचन, फार विलक्षण हे लिखाण आहे बरं का. थोडंसं काढावर तुम्हाला समजेल ते नक्की काय लिहिलेलं आहे, आणि मग पूर्ण स्टोरी मी तुम्हाला सांगतो ही काय होती. 2 तिमोथी याचा 4 अध्याय आणि 11 वचन. मग तुम्हाला कळेल की संत पॉल या ठिकाणी लूक आणि देमास यांची नावं जी आलेली आहेत त्याच्या मागे काय हिस्ट्री आहे तुम्हाला कळेल. 4 अध्याय आणि 11 वचन 2 तिमोथी. लूक मात्र माझ्याजवळ आहे. मार्काला आपल्या बरोबर घेऊन ये, कारण सेवेसाठी मला उपयोगी आहे. ओके, आता इथं तुम्हाला समजलं, हे इथं राहू दे बरं का. इथं 2 नावं पुन्हा आहेत 11व्या वचनामध्ये. असं लिहिलेलं आहे की लूक कसा आहे, माझ्याजवळ आहे. लूक माझ्या जवळ आहे, आणि मार्काला तू काय कर, सोबत घेऊन ये, कारण मला त्याची गरज. हा मार्क कोण होता माहिती तुम्हाला? हा, तुम्हाला आठवलं काल काय झालेलं, मागच्या रविवारचा संदेश काय होता, काय होता ह्या दोघांचं? मार्काला घ्यायचं की नाही त्याच्यावरून. आणि बर्नबासचा कझन होता तो मार्क, आणि बर्नबास खूप फॉरगिव्हिंग होता, म्हणून त्यांनी विचारलं पॉलला की घ्यायचं की नाही परत. बरोबर, पण पॉल खूप म्हणजे असं अँग्री होता त्याच्यावर, नको बोलला तो त्याला. पण त्याने मार्कची पर्सनॅलिटी चेंज झाली म्हणून तो पॉलवर परत. मग पौलाला तो एकदम म्हणजे हेल्पफुल झाला मार्क ना. आपण ते मागच्या वेळेस पाहिलं होतं की खूप हेल्पफुल झाला तो, आणि मार्क त्याचा सहकारी होता. आणि या ठिकाणी मग आपण पाहतो की हा मार्क जो आहे तो म्हणतो मार्काला घेऊ नये, कारण तुम्हाला काय गरजेचं आहे. आता याबरोबर कोण होता तिथं? लूक होता, बरोबर आहे, हे नमूद केलंय. ओके, आता 10 वचन वाचा बरं. वर्स 10. कारण देमासला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेसलोनिकास गेला. आता इथं तुम्ही बघितलं काय झालेलं आहे, इथं कुणाचं नाव दिसतं तुम्हाला? जे नाव तुम्हाला कलसेच्या पत्रामध्ये दिसत आहे लुका बरोबर, लूक आणि देमास. तर पहा, लूक जो आहे तो संत पौला बरोबर विश्वासूपणे होता, आणि देमास त्या ठिकाणी आहे. देमासला काय झालेलं आहे, ऐहिक सुखाकडे त्यानं पाहिलं, जगिक सुखाकडे, आणि मध्य सेवेतून म्हणजे त्याची सेवा मध्ये आहे, आणि तो काय करत आहे, सेवेतून तो काय झाला, बाहेर झाला. आणि सेवेतून बाहेर त्याचं लक्ष कुठे गेलं, ऐहिक सुखाकडे, दैहिक सुखाकडे गेलं, आणि दैहिक सुखाकडे त्यानं पाहिलं आणि त्यानं पौलाला सोडलं. कलसेमध्ये आपण ही 2 नावं पाहतो, लूक आणि देमास. एक आहे विश्वासू, आणि दुसरा आहे जो जगिक सुखाकडे पाहतो आणि सेवेतून निघून जातो. हे 2 जे कॅरेक्टर आहेत ना, ते तुम्हाला वारंवार मंडळीत आढळणार. हे 2 कॅरेक्टर मंडळीत तुम्हाला आढळणार. एक असतो विश्वासू, आणि एक असतो ज्याला ऐहिक सुख आणि ऐहिक सुखाकडे त्याचं लक्ष असतं. तो वारंवार मंडळीत येण्याचा उद्देश, बसण्याचा उद्देश, बोलण्याचा उद्देश फक्त जग आणि जगातल्या गोष्टी असतात. तो तिकडच आकर्षित होत असतो. काहीही झालं त्याची जुळवणूक ही सदैव जगासंगती असते. तो जगाशी अटॅच असतो. आणि संत पॉल या ठिकाणी आठवण करून म्हणतो की या देमासला जो मागे फिरलेला आहे त्याला ऐहिक सुख प्राप्त, ऐहिक सुखा प्रिय असल्यामुळं तो तिकडे पळाला, तो मला सोडून गेला. आणि तो आठवण करून देतो तिमोथेला की लक्षात घे, मार्काला घेऊन ये, कारण देमास निघून गेलेला आहे. 2 झाडं असतात, आपल्याला माहित आहे. येशू ख्रिस्तानं पण याची उदाहरणं दिलेली आहेत. त्यानंतर येशू ख्रिस्तानं घराचं पण उदाहरण दिलेलं आहे, बांधकामाचं, की पाया मजबूत असणं गरजेचं आहे. पाया जर मजबूत नसेल तर वादळ आलं तर ते काय होतं, पडून जातं, जोरात पडतं. या ठिकाणी 2 घरं, 2 झाडं आपल्याला दिसतात, 2 घरं आपल्याला दिसतात.
एक आहे लुकाचं घर आणि एक आहे देमासचं घर. ज्यावेळेस ऐहिक गोष्टी त्या समोर येतात, त्या ज्या त्याला प्रिय असतात, तो पूर्णतः ढासळून जातो, तो तिकडे आकर्षित होतो, तो तिकडे निघून जातो. पण लूक हा शेवटपर्यंत विश्वासू त्याच्या बरोबर पूर्णपणे उभा आहे. देमास हा त्याला सोडून जातो. प्रियांनो, ही गोष्ट सदैव लक्षात ठेवा. परिपक्वता जी आहे, ख्रिस्ती परिपक्वता, हे एक रेसलिंग आहे, एक युद्ध आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला उदाहरण दिलं की युद्ध जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस ते युद्ध घ्यायचं कसं असतं की लिटरल युद्धासारखं घ्यायचं असतं. आपण पाहिलेलं आहे मागचा संदेश आपला. ते कसं घ्यायचं असतं? लिटरल युद्धाप्रमाणे घ्यायचं. ह्याला तुम्ही लाईटली घेऊ शकता का? लाईटली नाही घेऊ शकत. याच्या योजना असतात, ह्याचे प्लॅन्स असतात. मला वाटतं आपण कधी शिकलेलो होतो आता रिसेंटली वेनेसडेला, आपल्या बुधवारच्या द्वादशीला आपण शिकलो की युद्ध ज्यावेळेस संत पॉल म्हणतो त्यावेळेस त्याला लिटरल युद्धाप्रमाणे घेणं गरजेचं आहे. हो, भांडणं झालेली आहेत आणि मग ही भांडणं आहेत, भांडणं नाहीये, स्पिरिच्युअल वॉरफेअर ह्याला जे म्हणतात, आत्मिक युद्ध ज्याला म्हणतात, त्याला आत्मिक युद्धाप्रमाणे घ्यायला पाहिजे. हे युद्ध कुणाबरोबर आहे? अंधकारमय जगाचा अधिपती. म्हणजे तुमचं युद्ध कुणाबरोबर आहे? तर जगाबरोबरच आहे. जर जगाबरोबर आहे तर युद्ध करत असताना जो विरोधक आहे तो विरोधक कसा येतो? तो प्लॅनशीर येतो, तो योजना करून येतो आणि त्याच्या योजना असतात. त्या योजना कशा असतात? त्या योजना येत असताना असं नसतं बरं का की पटकरून योजना त्याने केलेली आहे. कदाचित ती योजना 1 वर्षापासून आहे, कदाचित 2 वर्षापासून आहे, कदाचित 3 वर्षापासून आहे की कशा रीतीने तुम्हाला ह्या सापड्यामध्ये जगाच्या अडकवावं. त्यामुळे जे काही तुम्ही आजूबाजूला पाहता त्याविषयी एकदम चाणाक्ष राहा. आपल्या मित्र मंडळीविषयी, आपल्या शेजारा पाजारांविषयी चाणाक्ष राहा. जे लोक गोड बोलून तुमच्याकडे येत आहेत, चाणाक्ष राहा. जे फार काळजीवाहू तुम्हाला वाटत आहेत जगातील, त्यांच्याविषयी चाणाक्ष राहा. आपण पाहिलं सर्पासारखे आणि कबुतरासारखे असं म्हटलंय. तुम्ही कसे ह्या जगामध्ये राहावं? शार्प राहा. कारण परिस्थिती कशी आहे? परिपक्वतेकडे जेव्हा आपण जात आहे त्यावेळेस परिस्थितीमध्ये आपण कसं असायला पाहिजे? युद्धजन्य परिस्थितीमध्ये. तुमचं लढणं हे रक्तमांसाबरोबर नाहीये, नॉर्मल लढणं नाहीये. अधिपती आहे, जगाचा अधिपती. तो येत असताना प्लॅन करतो, तुम्हाला कसं अडकवावं ते करतो. अहो, जो संत पौला बरोबर त्याच्या प्रवासामध्ये त्याच्या संगती होता, देमास त्याच्या बरोबर होता, तो जर ऐहिक सुखाला प्रिय त्याला वाटलं तर तुमची आणि माझी परिस्थिती बघा कशी आहे. तुमचा पास्टर हा संत पौल नाहीये, त्यानं पवित्र शास्त्रातील 13 पत्र लिहिली नाहीयेत. मी ही खूप कमकुवत आहे, माझ्यामध्ये स्वतःला सुधारण्याच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. लक्षात घ्या आपली परिस्थिती किती आहे आणि किती भयंकर आहे. की ऐहिक सुखाकडे ज्यावेळेस तुम्ही पाहाल, सैतान कसा येतो? फुल प्लॅनशीर येतो. मी तुम्हाला काय करू शकतो? मी तुम्हाला धोक्याची सूचना देऊ शकतो. मी तुम्हाला लूक कसा विश्वासू आहे ते सांगू शकतो. मी तुम्हाला देमासला कसं ऐहिक सुख प्रिय झालं हे मी तुम्हाला सांगू शकतो. पण मी येऊन तुम्हाला त्या खाचेतून बाहेर नाही काढू शकत. मी तुम्हाला धोक्याच्या सूचना देऊ शकतो, तुम्हाला आठवण करून देऊ शकतो की तुमचं पाचारण काय आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. प्रियांनो, देमास हा भरकटला. देमास भरकटला जेव्हा त्यानं ऐहिक गोष्टी पाहिल्या. जर देमास भटकू शकतो तर तुम्ही काही दूर नाही आहे. जो उठता बसता चालता बोलता पौला बरोबर होता, तो जर ऐहिक गोष्टींकडे पाहत आणि भरकटतो, तुम्ही त्यातलेच आहात. तुम्ही या सेवेतून बाहेर फेकले जाल. कदाचित तो जेव्हा संगती होता, ज्याचं नाव लुका बरोबर जोडलेलं होतं, पुढे गेल्यावर आपण पाहतो की तो पौलाला सोडून गेला. मला आश्चर्य नाही होणार की आपले हे संदेश ऐकून आपली जी संख्या आहे ती कमी होईल. मला आश्चर्य होणार नाही. आज ही लोक अशी आहेत की ज्यांना हे कळत नाही, ज्यांना हे समजत नाही. मग ते उठतायत, ते म्हणतात की नाही मग हे ठीक आहे, इथं
पण दुसरं पण बरोबर आहे. आणि मग ते टेस्ट करायला जातात. हे अजिबात बरोबर नाही आहे. ऐहिक गोष्टीला जर तुम्ही प्राधान्य देत आहात, जगातील गोष्टीला जर प्राधान्य देत आहात, तुमची अवस्था बिकट आहे. आणि त्याला दोष कोण आहे? त्याला दोषी स्वतः तुम्ही आहात. स्वतः तुम्ही दोषी आहात त्याला. कारण तुम्ही ऐहिकतेकडे, जगिकतेकडे आकर्षित होतात. माणसांची मनधरणी करायला बघतात. किती वाईट आहे ते. ह्याला बरं वाटतं आणि त्याला बरं वाटतं. बी अवेअर. मनुष्याला बरं वाटतं आणि माझ्या देवाला बरं वाटतं याच्यामध्ये खूप फरक आहे. मनुष्याला समाधान मिळावं, मनुष्याला बरं वाटावं म्हणून मी हे करत आहे. तुमची अवस्था बिकट आहे. तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, तुमचा जो फोकस आहे, ती सदैव ऐहिकता आहे. तुम्ही या ठिकाणी येऊन फक्त काय करत आहात? कानाला मला सध्या बरं वाटत आहे, बाकीचं मला जे करायचं आहे ते मी करणार. याच दृष्टिकोनातून माझं जीवन चालू आहे. बी अवेअर. सावध राहा. हे ख्रिस्ती जीवन नाहीये, ही परिपक्वता नाहीये. देमासला ऐहिक जीवन प्रिय वाटलं, पौलाबरोबर सेवेत होता आणि सेवेतून निघून गेला. प्रियानो, तुमची पायामुळं जी आहेत ती तपासून पहा. तुम्ही लुकासारखे विश्वासू आहात का? फेथफुल. विश्वासू, फेथफुल. मला तुम्ही सांगा, किती लोकांना आवडेल, म्हणजे या ठिकाणी जर आहात तुम्ही, विवाहित आहेत बहुतेक जण आणि अविवाहित पण आपल्यामध्ये आहेत, तुम्हाला असं आवडेल का की तुमची पत्नी अविश्वासू आहे तुमच्या बरोबर, किंवा तुमचा पती तुमच्या बरोबर अविश्वासू आहे? किती जणांना आवडेल? अविश्वासू आहे, काय नाही, हरकत नाही, राहू दे तुम्हाला बरोबर अविश्वास. फेथफुल नाही तो. नाही, चांगलं आहे, बरं आहे, फेथफुल नाही माझ्याबरोबर. ती फेथफुल नाही, विश्वासू नाही माझ्याबरोबर, चालेल, मला खूप चांगलं आहे. असं कोण आहे का? तुम्हाला आवडेल असं? तुम्ही काय म्हणा, नाही नाही नाही, हो, विश्वासू असायला पाहिजे, एकनिष्ठ. एकनिष्ठ. एकनिष्ठ म्हणजे एका बरोबरच आहे, एका बरोबरच आहे, कारण मी एकनिष्ठ विश्वासू आहे. किती वाईट आहे बघा, जेव्हा जेव्हा पवित्र शास्त्र विश्वासणाऱ्या संदर्भात म्हणतं विश्वासू असं बोलण्यात येतं. विश्वासू, एकनिष्ठ. आपण काय करत आहे माहिती आहे? आपण इतरांबरोबर पण संबंध प्रस्थापित करत आहे, पण स्वतःला काय म्हणत आहोत? आम्ही विश्वासू आहे. आमच्या ऐहिक गोष्टींबरोबर संबंध प्रस्थापित आहे, आम्ही म्हणतो आम्ही विश्वासू आहे. आमच्या जगाबरोबर संबंध प्रस्थापित आहे, म्हणतो विश्वासू आहे. कसं शक्य आहे? तुम्ही एकाचे कसे असू शकता? एकाचे कसे असू शकता? कसं शक्य आहे ते? कसं शक्य आहे? म्हणून जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणता ना की आम्ही विश्वासू आहोत, अहो, पडताळणूक करा, चाचपणूक करा स्वतःची. तुम्ही एकाशी बांधलेले आहात का? का तुम्हाला सगळंच गोड वाटायला लागलं? नाही, आहे सगळं, पण लांब आम्हाला तिथं आवडतंय, तिथं पण जातोय आम्ही, ते पण करतोय, हे पण करतोय. आर यू फेथफुल? काय तुम्ही विश्वासू आहात? देमास याला जगिक आणि ऐहिक सुख प्रिय वाटलं. पौला बरोबर आहे तो, हो, पौला मी तुझ्या बरोबर आहे, पण मला ऐहिक सुख पण बरं वाटत आहे. आणि तिकडे तो आकर्षित गेला, आकर्षिला गेला, तो तिथंच फसला. आज स्वतःला प्रश्न विचारा की मी लुकासारखा विश्वासू आहे का हा देमास सारखा मी जगाकडे पळणार आहे, जग आणि मनुष्याला संतुष्ट करणार आहे?
मला पडताळून करणं गरजेचं आहे. नंतर मग अजून एक आहे या ठिकाणी 15वं वचन. 15वं वचन असं म्हणतं की लाउदिकियातील बंधू जो आहे नुफा व तिच्या घरी, लाउदिकियातील बंधू नुफा व तिच्या घरी जमणारी मंडळी या सलाम सांग. कारण आता एक नवीन गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की नुफा ही जी स्त्री आहे हिच्या घरी मंडळी जमत आहे, काही बंधू आहेत आणि मग लाउदिकियामध्येच नुफा नावाची ही स्त्री आहे, तिच्या घरी जमणारी मंडळी आहे, या सलाम सांग. हे फार आवश्यक आहे की अनेकदा ज्यावेळेस कधी मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की जेव्हा जेव्हा स्त्रियांसंदर्भात उल्लेख करण्यात आलेला नवीन करारामध्ये, त्यावेळेस तो उल्लेख कसा आहे माहिती आहे का? विशेष करून आपण फिलिप्पीच्या पत्रामध्ये लुदिया नावाची स्त्री पाहतो. तर लुदिया काय करते? लुदिया जी आहे ती आपलं घर ओपन करते सेवेसाठी. या ठिकाणीही आपण पाहतो की नुफा काय करते? मंडळीसाठी घर ओपन करते, मंडळीसाठी घर ओपन करते. ती कशी काय घर ओपन करते? तिला काय करायचंय? तर तिला घरामध्ये मंडळीला आमंत्रण करायचंय. पूर्वी ना इमारती नव्हत्या. पूर्वी काय नव्हत्या? पूर्वी इमारती नव्हत्या. पूर्वी काय करायचे लोक? पूर्वी लोक आपली घरं उघडायची. कशासाठी? सेवेसाठी. आणि सेवेसाठी घरं उघडल्यावर काय व्हायचं? मंडळीमध्ये लोक यायचे आणि जे होम चर्चेस होते त्याची घडण आपल्याला झालेली दिसते. मंडळी घरात जमायला सुरू व्हायची. लक्षात घ्या, जेव्हा घर प्रार्थनेसाठी उघडलं जातं, देवाच्या वचनासाठी वापरलं जातं, तेव्हा घर मंडळी बनतं. तेव्हा घर मंडळी बनतं. त्यामुळे मी पुन्हा या ठिकाणी सांगतो की आपल्या ज्या तरुण मुली आहेत, ज्या विवाहित स्त्रिया आहेत, मी तुम्हाला एनकरेज करेन की आपलं घर प्रार्थनेसाठी सदैव ओपन करा. तुमचं घर प्रार्थनेसाठी सदैव ओपन करा. आमंत्रित करा प्रार्थनेसाठी. पाहुणचार करा. आपण मागच्या वेळेस पण पाहिलेलं होतं की पाहुणचार करा. ख्रिस्ती बंधुगण जे आहेत त्यांचा पाहुणचार करा. जग आणि जगातले लोक नाही बरं का, तर जे बंधुगण आहेत त्यांचा पाहुणचार करा. त्यांना आमंत्रित करा. वारंवार त्यांना घरी येऊ द्या. कारण याच्यामध्ये खरा आनंद आहे. जेव्हा स्त्री आपलं घर प्रार्थनेसाठी उघडते त्यावेळेस ते घर मंडळी होतं आणि ते फार आवश्यक आहे. त्याच्यासाठी तुमचं पाचारण आहे. घरामध्ये तुमची उपस्थिती स्त्रियांनो ही त्यासाठी आहे. त्यासाठी तुमचे कष्ट आहेत. ते तुमचं प्रथम पाचारण आहे. आपलं कुटुंबाने, आपलं कुटुंबातलं घर जे आहे ते प्रार्थनेसाठी उघडं करणं, लोकांना आमंत्रित करणं, लोकांना म्हणणं की या आमच्या घरी प्रार्थना करा, कारण ते गरजेचं आहे. कारण तेच तुमचं उद्दिष्ट आहे. स्त्रीला घरातील काम किंवा लेकराबाळांकडे पाहणं, आपल्या पतीकडे पाहणं हे जर वारंवार का म्हटलेलं आहे? कारण तिचं फोकस हे घर आणि त्या घरामध्ये प्रार्थनेसाठी आमंत्रित करणं असं आहे. कारण त्या घरामध्ये मग काय होईल? त्या घरामध्ये वचन वाचलं जातं, त्या घरामध्ये प्रार्थना होते, त्या घरामध्ये गीत गायली जातात, त्या घरामध्ये देवाचा संदेश ऐकला जातो. हे त्या घरामध्ये वारंवार होणं गरजेचं आहे. घर ज्याला आपण म्हणतो ते मंडळीचं स्वरूप मिळणं गरजेचं आहे. लाउदिकियामध्ये इमारत नव्हती, पण लाउदिकियामध्ये नुफा होती. नुफानं काय केलं? नुफानं आपलं घर उघडलं. कशासाठी? तर मंडळीसाठी. आणि त्या घराची मंडळी झाली, तिची स्थापना झाली आणि ते एक फार मोठे एनकरेजमेंट आपल्याला या ठिकाणी मिळतं. आपण पुढे वाचतो की मग हे जे पत्र आहे जे लिहिण्यात आलेलं होतं, नुफाला पण सांगण्यात येते की नुफा किंवा बंधुगण जे आहेत विश्वासणारे लाउदिकियातील, तुम्ही हे पत्र लाउदिकियाच्या मंडळीत वाचा. म्हणजे जिथं नुफाचं घर आहे, ज्या ठिकाणी लोक एकत्र जमत आहेत, तिथंही तुम्ही हे पत्र वाचा. आणि लाउदिकियाला लिहिलेले जे पत्र आहे ते तुम्ही कलसेमध्ये वाचा. पौलाची जी काही पत्र आहेत, जसं मी तुम्हाला इंट्रोडक्शनला सांगितलं की जी काही पत्र आहेत ती आध्यात्मिक उन्नतीसाठी आहेत, ती मंडळीच्या वाढीसाठी आहेत. आणि म्हणून पौल म्हणते की ती पत्र तुम्ही एकमेकांकडे वाचा, जे तुमची आध्यात्मिक वाढ होईल, तुमची आत्मिक उन्नती होईल. त्याची आठवण तुम्ही करा. आणि पौल त्याची आठवण करून त्यांना सांगत आहे की तुम्ही काय करा, तुम्ही ही पत्र एकमेकांकडे वाचा. आणि मग 17 वचनाकडे गेल्यावर पौल आता अख्रिप्पाला सांगत आहे. अख्रिप्पाला सांगा, म्हणजे अख्रिप्पा त्याच ठिकाणी आहे की जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे. अख्रिप्पा लक्ष दे. अख्रिप्पाला तो म्हणते, अख्रिप्पा जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळालेली आहे ती अपूर्ण सोडू नको. ती अपूर्ण सोडू नको. मला माझा अनुभव तुम्हाला सांगू दे की 2000
2005 साली मी ज्यावेळेस बायबल कॉलेज केलं मला आठवतं, आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मी सेवेला आलो, तर आता मला 20 वर्ष सेवेमध्ये, 21 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि 21 वर्षाच्या सेवेमध्ये ज्यावेळेस सुरुवात केलेली होती, अनेकदा चढ उतार जीवनामध्ये आलेले आहेत. पण मला आवडेल तुम्हाला हे सांगायला की मला एकदाही म्हणजे एका क्षणालाही कधी असं वाटलं नाही की मी ही सेवा करत असताना काही चूक केलेली आहे किंवा मी ह्या सेवेत येऊन काही चूक केली आणि मी माघारी फिरावं किंवा पाठमोरे व्हावं. जे काही चढ उतार आले त्या चढ उतारांमध्ये कधीच असं वाटलं नाही, एका क्षणालाही असं वाटलं नाही की काय मी चूक केलेली आहे का. आणि विशेष करून कदाचित ती आर्थिक अडचण असो किंवा शारीरिक अडचण असो किंवा खूप सारं मंडळीतील असणारं प्रेशर असो, असं कधीच वाटलं नाही, किंवा लोकांकडून असणारा दबाव असो किंवा लोकांनी आलेल्या संदेशांबद्दल असणारे दोषारोप असो, एका क्षणालाही कधी वाटलं नाही की मी येऊन काही चूक केली आहे का आणि हे अर्धवट आहे का. तर नाही, संत पॉल बिलकुल आखरीपाला आठवण करून सांगतो की जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्यास तिकडं लक्ष दे. अन्य गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी काय कर, तू तिथं लक्ष दे पूर्ण करण्यासाठी. हे फार गरजेचं आहे. मला तुम्हाला सांगू दे, जे सेवा करू इच्छितात, जे लोक सेवेमध्ये आहेत, त्यांनी आपली सेवा पूर्ण करण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मागील दिवसांमध्ये मी एक फॉर्म बघत होतो, ते फॉर्म बघत असताना ते त्यातल्या गोष्टींकडे, ख्रिस्ती फॉर्म होता, त्याकडे पाहत असताना खूप सारे पॉइंट्स तिथं होते. आणि त्याच्यामध्ये मी पॉइंट्स वाचत असताना आजकाल एक ट्रेंड फार मोठं निघालेलं आहे, विशेष करून गावांमध्ये वगैरे आहे. ते ट्रेंड असं आहे की लोक ज्यावेळेस, विशेष करून स्त्रिया असो पुरुष असो, ज्यावेळेस ते लोक रिटायर्ड होतात ना, रिटायर्डचं वर्ष 58 आहे, राईट? 58 or 60. जेव्हा 58-60 लोक होतात, तेव्हा आता मी सेवेला सुरुवात करतो, आता मी सेवेला सुरुवात करतो. मग पहिलं काय होतं? आता मी सेवेला सुरुवात करतो, मग मी पाळकही होतो, मग मी सेवकही होतो. आणि जर एखादा टीचर वगैरे कोण आहे, कारण का ऑलरेडी टीचर बोलणारे असतात, मग त्यांना असं वाटतं टीचर म्हणजे मला मग अधिक चांगल्या रीतीनं बोलता येतं, आणि मग मी काय करतो, सेवेत येतो. मग मी पाळक होतो, मग मी सुवार्थिक होतो, मग मी इव्हँजलिस्ट होतो. आणि पूर्वी मी नव्हतो, आता मी पूर्ण वेळ येतो. असं काही नसतं बरं का. सेवेचं पाचारण ठराविक, म्हणजे माझं एक ठराविक माझी ही वेळ झाली आणि माझं जगातील सगळं काम संपलं तर मग मी सेवेत येतो, असं काही नसतं. त्यामुळं विशेष करून या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आखरीपा जो आहे त्याला म्हटलेलं आहे की तुला जी सेवा सोपवलेली आहे तिच्याकडे लक्ष दे. कोणती सेवा आखरीपा तुला सोपवलेली आहे ती अर्धवट सोडू नको, तुझं पाचारण लक्षात घे. आणि जेव्हा तुम्ही तुमचं पाचारण लक्षात घेता ती कधी अर्धवट सोडत नाही. तुम्ही पूर्ण वेळ त्याच गोष्टीकडे पाहता, तुम्ही पूर्ण समर्पण त्याच गोष्टीला करता. तुम्ही तुमच्या इच्छेनं सेवा निवडत नाही बरं का, तुमच्यावरती सोपवलेली असते ती तुम्ही समजता. तुमच्यावर सेवा सोपवलेली आहे का ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जेव्हा मला सेवा माहीत आहे, जेव्हा मी सेवेवर निर्भर आहे, तेव्हाच गोष्टी यथायोग्य घडू शकतात. नाहीतर मी स्वतःहून निघालेलो आहे असं मला वाटेल. संत पॉल फार सुंदर रीतीनं त्याचं उदाहरण देतो. 2 तिमोथी 4 अध्याय 7 वचन. संत पॉल म्हणत आहे की पहा, मी ज्यावेळेस सेवेला सुरुवात केली, तो असं म्हणतो, जे सुयुद्ध ते मी केलं, मी धाव संपवली, मी विश्वास राखलेला आहे. काही प्रियजन असतात जे फार म्हणजे ना असं आनंदानं सेवेमध्ये येतात, सुरुवात एकदम जबरदस्त आणि एकदम आनंदानं सुरुवात करतात, पण शेवटला टप्पा येऊस तोपर्यंत काय करतात, थांबून जातात. मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो. मजेशीर इन द सेन्स पेनफुल पण आहे, पण तिला मी मजेशीर करत असतो. माझ्या ज्यावेळेस मी बायबल कॉलेजला गेलो, मला आठवतं की माझ्या क्लासमध्ये अराउंड 42 स्टुडंट्स होते फर्स्ट इयरला, 42. सेकंड इयरला ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस ते अराउंड काहीतरी 20 का 21 एवढे झाले. आणि ज्यावेळेस मी थर्ड इयरला ग्रॅज्युएशन केलं त्यावेळेस आम्ही लोक फक्त 12 लोक होतो.
म्हणजे हा जो डाऊनफॉल आहे तो मी पाहिला की लोक कसे होते, कमी 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 होत गेले. त्या 12 मधले मला ठाऊक नाही आहेत की सध्या पूर्ण वेळ सेवेत किती जण आहेत. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये सध्या एवढे नाही आहेत, पण पूर्ण वेळ सेवेमध्ये किती आहेत ते ठाऊक नाही आहे. कदाचित सुरुवात करत असताना एकदम आनंदाने आणि खूप आवेशाने केलेली असेल, पण शेवटल्या टप्प्यात येऊपर्यंत ती अर्धवट सोडलेली आहे. त्याला कारण काही असू शकतात. आणि म्हणून पॉल अख्रिप्पाला आठवण करून देतो की ज्या सेवेसाठी तुला पाचारण करण्यात आलेलं आहे, जी सेवा तुला सोपवलेली आहे, ती सेवा पूर्ण कर. अर्धवट सोडू नको. अर्धवटतेसाठी तुला पाचारण केलेलं नाहीये, तुला पूर्ण सेवेसाठी पाचारण केलंय. प्रियांनो, जे पाचारण आहे ते पूर्ण सेवेसाठी आहे. आणि पॉल स्वतःचं उदाहरण, मी सुयुद्ध ते केलं, मी विश्वास राखलेला आहे. आणि पॉल तीच गोष्ट आता आठवण करून सांगत आहे. आणि एकदम शेवटी 18 वचन जे आहे, त्या 18 वचनात आल्यावर पॉल पुन्हा आठवण करून देत आहे. म्हणतो, लक्षात घ्या, माझ्या बंधनांची आठवण ठेवा. बंधनांची म्हणजे पॉल कुठे आहे सध्या? जेलमध्ये, तो तुरुंगामध्ये. तो म्हणतो माझ्या बंधनांची आठवण ठेवा. आठवण ठेवून तो काय म्हणतो, अहो माझी आठवण ठेवा, पण मी तुम्हाला सांगतो की माझ्या सेवेची सुरुवात कृपेनं झालेली आहे. आणि तो सांगत आहे की मी पॉल स्वहस्ते लिहिलेला हा सलाम आहे. माझ्या बंधनांची आठवण ठेवा आणि तुम्हावर कृपा असो. ख्रिस्ती जीवन हे आपल्या शक्तीवर नाही तर परमेश्वराच्या कृपेवर निर्भर आहे. पॉल पूर्णतः पुन्हा एकदा त्याची आठवण, मी सक्षम आहे का, माझ्यामध्ये क्षमता आहे का, बोलतो नाही. माझं पाचारणच मला आठवतं की कृपे नाही, माझी लायकी किंवा माझी पात्रता नाही, तर हे कृपेद्वारे प्रभूनं केलेलं आहे आणि हा मला आठवतो. आणि पॉल पुन्हा एकदा स्वहस्ते हा सलाम लिहितो आणि म्हणतो, माझ्या बंधनांची सदैव आठवण ठेवा. मी किती कष्टामध्ये आहे, पण मी पुन्हा आठवण करून तुम्हाला देतो की माझं पाचारण कृपेनं झालेलं आहे आणि तीच कृपा तुम्हावरही असो, असं पॉल म्हणून कलसेकराचं पत्र संपवतो. लक्षात घ्या, आज हे पत्र संपवत असताना मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो की शेवटले जे इलस्ट्रेशन्स आहेत, शेवटली जी उदाहरणं पॉल व्यक्तींची लिहून देतो, तर ही व्यक्तींची नावं लिहून देत असताना पॉल मंडळीला सांगत आहे की मी एकटाच नाहीये, तर माझ्या मागे माझ्या संवेद सेवा करणारे हे लोक आहेत सर्व. आणि त्यांची नावं तो लिहून सांगतो की हे सर्व लोक सेवा करत आहेत, हे सर्व लोक कष्ट करत आहेत. उदाहरणामध्ये समजा एखादा तुम्ही ऑर्केस्ट्रा जर कुठला बघितला, त्याच्यामध्ये एक गिटारिस्ट असतो, एक कीबोर्ड वाजवणारा असतो, एक ड्रम करणारा असतो आणि एक गाणं गाणारा असतो, त्यांनी एक कोरस असतं. जेव्हा हे सगळं सिंक्रोनाइज होतं, सगळे एकत्र येतात, त्यावेळेस एक सुंदर गाणं तुम्हाला ऐकायला मिळतं. कारण सेवा ही तशीच आहे. देर आर प्लेंटी ऑफ पीपल वर्किंग फॉर वन कॉज. एका कॉज साठी सगळेजण एकत्र येऊन गोष्टी समोर येतात आणि ते एकत्र येऊन करणारी गोष्ट काय, देवाचं महान गौरव त्यांना करायचं. आणि पॉल त्याची आठवण करत आहे. कलसेकरास पत्राचा शेवट करत असताना पॉल सांगत आहे की पहा किती जण प्रभूच्या सेवेमध्ये आहेत, किती लोक श्रम करत आहेत. कशासाठी? मंडळीसाठी. त्या मंडळीद्वारे ख्रिस्ताचं गौरव व्हावं. आज हे पत्र संपत असताना मला एक चॅलेंज तुम्हाला द्यायचं की काय तुम्ही सगळेजण म्हणजे प्रभूच्या सेवेसंदर्भात तेवढेच विचार करणारे आहात का? तोच विचार तुम्ही करताय का? प्रभूच्या सेवेसाठी तुम्ही श्रम करणारे आहात का? आणि कोणत्या दृष्टिकोनातून तुम्ही हे श्रम करू शकता प्रभूच्या सेवेसंदर्भात? काय विचार आहे का तुमचा त्याच्या सेवेसंदर्भात? कारण त्याची सेवा हे अंतिम उद्दिष्ट आहे आपल्या ह्या जगात राहण्याचा. त्याच्या सेवेसाठी कोणत्या प्रकारे तुम्ही हातभार लावता, कोणत्या प्रकारे तुम्ही श्रम घेता, आणि तुमचं श्रम वाया जाईल का कधी? तुमचं श्रम कधीच वाया नाही जाणार. तुमच्या श्रमाला प्रतिफळ येणार. कदाचित कोणते रेकग्नाइज करो न करो. एपफ्रासचं श्रम जे आहे ते संत पॉलानं नोट केलं आणि संत पॉल म्हणतो की पहा एपफ्रास कलसे तुमच्यासाठीच नाही, लाउदिकियासाठी पण तो करत आहे, हेरापल्लीसाठी पण तो करत आहे. अहो श्रम व्यर्थ नाहीये. कोणत्या प्रकारे तुम्ही श्रम करणारे आहात?
कारण मंडळी किंवा देवाचं जे गौरव आहे, कशासाठी तुमचं पाचारण आहे, हे एकला चलवण्यासाठी नाहीये, हे कुठल्या एका पाळकाचं काम नाहीये. तर बंच ऑफ पीपल कम टुगेदर त्याच्या गौरवासाठी, की एक सिंक्रोनाइज एकत्र होऊन एक सुंदरसं गीत परमेश्वराच्या गौरवासाठी सादर व्हावं. त्याची एक सेवा अद्भुत रीतीने पुढे जाणं, आणि त्यासाठी पाचारण आहे. ते आपण लक्षात घेणं गरजेचं. म्हणून मंडळी, हे फार अद्भुत असं एनकरेजमेंट तुम्हाला आहे. जर तुम्ही आजही विचार करतात की कशा रीतीनं मी सेवेसाठी यायला पाहिजे, कदाचित काय मी पूर्ण वेळ स्वतःला सेवेसाठी देऊ का, यू आर मोस्ट वेलकम. प्रभू तुम्हाला आमंत्रित करत आहे, कारण त्याची सेवा करणं याच्यापेक्षा अजून उच्च आणि अजून महान अशी कोणतीच गोष्ट नाहीये. अजून कोणत्या कॅपॅसिटीनं मी त्याची सेवा करू शकतो, त्याच्यासाठी श्रम करू शकतो. थिंक अबाउट इट. त्याच्याविषयी विचार करा, पूर्णतः समर्पित व्हा. कारण आपण हे लोक जे पाहतो, हे सगळे लोक त्याच्या सेवेमध्ये पावलास संगती उभे होते. चेक ऑन की किती लोक तुमच्या आजूबाजूला आहेत जे सेवेमध्ये आहेत, जे खऱ्या अर्थानं सेवा करत आहेत. अहो, आता माझं सगळं झालेलं आहे, आता मी बिनधास्त सेवा करतो. नाही, का श्रम करत आहे. व्हॉट आर आय एम डुईंग, मी जे काही करत आहे ते त्याच्या गौरवासाठी आहे. अहो, मी काम करत आहे ऑफिसमध्ये, पण माझा अल्टिमेट हेतू मला माहिती आहे की मला काय करायचं. अहो, मी घरात श्रम करत आहे, कुटुंबामध्ये मी नुफासारखी आहे का, मी घरात काम करत आहे, मी नुफासारखी आहे का, माझं घर मी ओपन केलेलं आहे का त्या सेवेसाठी. फक्त देणं नाही बरं का, मी कोणती कॅपॅसिटीनं त्याची सेवा करत आहे, माझ्यामध्ये कोणती कॅपॅसिटी आहे की मी त्याची सेवा करेन. देयर आर प्लेंटी ऑफ थिंग्स मी त्याची सेवा करू शकतो. पण मी जर आळशी आहे, मी काहीच नाही करणार, मी फक्त दुसऱ्यांवर टाकत राहीन. म्हणून मी कशी आहे, तुम्हाला आठवत असेल की काही महिन्यात अगोदर मी अनाउन्समेंट, हाऊ शुड बी अ चर्च, आपली कोणत्या कॅपॅसिटीनं मी पुढे यावं. जेव्हा एखादी अनाउन्समेंट होते, कोणत्या कॅपॅसिटीने मी पुढे यावं. आय नीड टू बी पार्ट ऑफ दॅट. मला समजायला पाहिजे. एखादी मीटिंग अनाउन्स होते, पार्क साहेब, दॅट शुड बी माय हाऊस, माझ्या घरात असायला पाहिजे. गीत गायली जावी, प्रार्थना व्हावी, माझ्या घरात असायला पाहिजे. लक्षात घ्या की ही जी नावं संत पौल लिहित आहे, त्याच्याद्वारे देवाचं गौरव कसं होईल हा एकमेव उद्देश त्यांचा होता. प्रियांनो, स्वतःला पुन्हा एकदा पडताळून बघा की देव आज तुम्हाला एनकरेज करत आहे. कलसेकरास पुत्र संपत आहे, पण सेवेसाठी तो तुम्हाला उत्तेजन देत आहे. त्याच्या सेवेसाठी मागं पडू नका, तर पुढं व्हा. प्रार्थना करूया आपण. प्रभू देवा, यावेळेला आम्ही तुला गौरव, मान आणि महिमा देतो. तुझी स्तुती प्रभू आम्ही करतो, कारण तुझ्या दयेद्वारे पुन्हा एकदा आम्हाला आठवण करून दिलीस की प्रभुदेव बापा, आम्ही कशा रीतीनं श्रम करावे तुझ्या गौरवासाठी. आम्हावर दया कर आणि आम्ही अधिक चांगल्या रीतीने देवा तुझ्या सेवेत उतरावं. जग आणि ऐहिक सुखाकड नाही, तर प्रभू लुकाप्रमाणे विश्वासूपणे त्या सेवेमध्ये स्थिर राहावं. फार सुंदर रीतीनं देवा आज वचनाद्वारे तू आमची भेट घेतलीस, तुझे आभार मानतो. पुन्हा एकदा आम्हाला आमच्या पापांची जाणीव करून दिलीस, आम्हाला दाखवून दिलंस की आमच्या जीवनामध्ये पश्चाताप किती महत्वाचा आहे. प्रभू, आजच्या या संदेशाबद्दल तुझे आभार आम्ही मानतो. पुन्हा एकदा नव्यानं तुला समर्पित होतो. आम्हावर दया कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवतो. आमेन.